मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व, जित्वा शत्रुन् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं. मय्यैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्य साचिन. म्हणून तू उठ, म्हणून तू उठ. आता ही परिस्थिती आणलेली आहे की ज्या युद्धासाठी तू इथं उभा राहिला आणि गलित गात्र होऊन बसला आहेस, हे सर्व मेलेलीच माणसं आहे. त्यांना फक्त तू उठून मारायचंय सगळं. फक्त म्हणून शस्त्र घे, यश संपादन कर. पण जगाला हे दिसलं पाहिजे सत्य कसं अजरामर असतं ते. म्हणून तू उठ, तुझा धर्म आहे. बघा, सर्व धर्माच्या व्याख्या आता लावा इथं तुमच्या लक्षात येतील की अगोदर जो सर्व धर्म सांगितला क्षत्रियांचा, आणि तो क्षत्रिय त्यांनी परत चर्चा केलेली आहे बघा अगोदरच्या सर्व अध्यायातनं. ही सर्व चर्चा इथं लावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तू आता यश संपादन कर, शत्रूंना जिंकून या संपन्न राजाचा उपभोग घे. हे मी तुला काळाने तुझ्या समोर, कारण मी काळ म्हणून आलेलो आहे आणि हे तुझ्या समोर मी तुला देऊ इच्छित आहे. लक्षात घ्या, यांना मी पूर्वीच मारले आहे. अर्जुना, तू आता निमित्त मात्र हो. ही खूप अत्यंत सुंदर अशी साधकाची भावना आहे, भक्ताची भावना आहे. लक्षात ठेवा, आपल्याही जीवनामध्ये काळ असा सरकत सरकत चाललेला असतो. ईश्वर कुठल्या वेळेला आपल्या टेबलवर काय देऊन जाईल सांगता येतं का आपल्याला? तो जे देऊन जातो आहे ती घेण्याची पात्रता आपल्यात असणं गरजेचं. तो नेमकं काय देऊ इच्छितोय आपल्याला. म्हणून मी सांगितलंय हा काळ सरकणार आहे. बरोबर, आता या घडीला आपल्याला कोणालाही त्या करोना व्हायरसची खरी भीती आहे का? तशी नाहीये. भीती याचा अर्थ तो आपल्याला होईल, आपल्या जवळ येईल म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे. परंतु या संपूर्ण, म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं, ही संपूर्ण परिस्थितीमध्ये ईश्वराने ही परिस्थिती माझ्यासमोर का आणून दिली हे कळलं पाहिजे ना. कुठेही हालायचं नाही. मी तर असाच विचार करतोय, आता काही सत्संग नाही. आपण मध्ये मोठ्या जोरात मध्ये 1 महिना बंद ठेवला होता सत्संग, आहे की नाही? सुरू केला परत, बरोबर आहे ना. पण आता ईश्वराने बंदी घातली ना, आता काय करताय बोला, आहे की नाही? मग त्यावेळेला म्हणून काय कारण होतं आपलं? त्यावेळेला स्वामींनी सांगितलं होतं, बरोबर आहे की नाही, की आता तो अभ्यासाचा. मग आता ईश्वर आपल्याला काय दाखवतो हे कळलं पाहिजे. हे कळलं पाहिजे. हे जर कळलं नाही तर मग काय, हे असेच दिवस जातील निघून. जसे दिवस जातात तसे जाणारच आहेत. म्हणून अर्जुनासमोर हा काळ म्हणून आलेला आहे. अरे हे मेलेलेच आहेत, आता शस्त्र उचल आणि तू तुझ्या रोधानी पुढे चल. तुझ्या ध्येयाच्या जाणीवेतून तू पुढे सरक. हे राज्य तुला मिळणारच आहे, त्याचा तू उपभोग घे, असा त्याला म्हणायचं. म्हणून तैसा सैन्याचा या बघा, मोडता वेळ न लगे पैगा. म्हणून उठी उठी वेगा, शहाणा होई झडझडोनी वाहिला निघ. उठी उठी शहाणा होय, असं म्हटलंय ना, झडझडोनी वाहिला निघ. तशीच भाषा झाली. तुवा गो ग्रहणाची नी अवसरे, घातले मोहनास्त्र एकसरे. मग विराटाचे नी महाभेडे उत्तरे, आसुडूनी लागविले. आता हे त्याहुनी निपटारे झाले, निवटी आई ते रण पडिले.
पाहिले घेई यश रिपू जिंतिले एक लेणी अर्जुने आणि कोरडे यशची नोहे समग्र राज्यही आले आहे तू निमित्त मात्र जी होय सव्यसाची. बघा खूप भयंकर बोललाय आता. त्याप्रमाणे सैन्याची रचना मोडण्याला अर्जुना वेळ लागणार नाही. आता ही रचना जी समोर दिसते तुला तो याच्या मध्यभागी येऊन बसलेला आहे रणांगणाच्या जी दिसती आहे ती मोडायला वेळ लागणार नाही. म्हणून एकदम उठ शहाणा हो. आता शहाणा हो. आता जर शहाणा झाला नाहीस तर काही खरं नाही तुझं. गोग्रहणाच्या वेळी तू संपूर्ण शत्रू सैन्यावर मोहनास्त्र घातलेस. त्यांनी ते पूर्वी त्या उत्तरा का कुठला तो राजाच्या सैन्याच्या समोर मोहनास्त्र त्यांनी सोडलं होतं व मग विराट राजाच्या अतिभित्र्या उत्तराने सैन्याची वस्त्रे हिसकावून त्यांना नग्न केले होते. एवढं मोहनास्त्र त्यांनी टाकलं की त्यांना ते कळलंच नाही की त्यांनी सर्व सैन्याला विवस्त्र करून पाठवून दिलं. परत एवढी ताकद अर्जुनाची होती त्याची त्याला आठवण करून दिली. आता हे सैन्य त्याच्याहूनही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. हे त्याही पेक्षा म्हणजे मेलच आहे हो. म्हणून फक्त मी म्हंटल तुम्हाला फक्त व्हेंटिलेटर काढ तू बस मेलच आहे ते काही नाही. तशातला प्रकार आहे तो. दर्जाचे झाले आहे. आधीच मरून पडलेल्या सैन्य नाहीसे कर व एकट्या अर्जुनाने शत्रूला जिंकले असे यश घे. लक्षात आलं का? तू सेनापती आहेस पांडवांचा आणि हे यश तू घे. आता का न घ्यावं? नुसते यशच नाही तर संपूर्ण राज्यही तुला प्राप्त झाले आहे. अर्जुना यांच्या नाशाला तू नुसता निमित्त मात्रच होणार आहेस. म्हणून तू फक्त निमित्त मात्र म्हणूनच बघ. आपणही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला निमित्त मात्र आहोत असं समजावं. आपल्याला नातवंड झाली आपली मुलं आपण त्या याच्यात आहोत आपण निमित्त मात्र आहोत. आपल्याला मुलं झाली निमित्त मात्रच होतं ना. मुलांना मुलं झाली तेही निमित्तच झाले. म्हणून प्रत्येक गोष्टीला निमित्त मात्र. आपल्या घरात विविध कार्यक्रम ठरले असतील झाले आपण निमित्त मात्र म्हणून ती त्रयस्थाची भूमिका. हे वैराग्य लक्षात घ्या. हे वैराग्य यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जाऊन नाक खुपसायलाच पाहिजे असं काही नाही राहिलेलं या जगात. खरं तर आपली काही गरजच नसते. खोटं नाही सांगत. आपणच उगाच मोठे झाल्यामुळे आपल्याला वाटतं आणि मुलं उगाच मोठेपणा म्हणून सांगतात बाबा तुमच्याशिवाय काही होणार नाही ना तुम्हाला यायलाच पाहिजे. काय कोणी म्हणतं का आमच्या मंडळींना? अडलं का कोणाचं? काय कोणाचं काय अडत नाही. त्यामुळे आपण फक्त निमित्त मात्रच असतो कुठल्याही गोष्टीमध्ये. हे कळलं पाहिजे. ही भूमिका फार महत्वाची आहे साधकाची. आणि म्हणून हे निमित्त आपण कुठल्या गोष्टीसाठी होतोय हे बघितलं पाहिजे. निमित्त मात्र आहोत म्हणजे निमित्त कुठल्या गोष्टीसाठी हे पण ओळखलं पाहिजे ना. वैराग्य आलं सगळं झालं ठीक आहे पण मी या गोष्टीसाठी ईश्वराने मला निमित्त केलं आहे एवढंच. म्हणजे माझा संसारात अलिप्त राहून त्यांचं काय चाललंय त्याच्यासाठी मी फक्त निमित्त मात्र आहे. बरोबर आहे की नाही? माझं जीवन जे घडत आलेलं आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये समजा काही लग्न असतील मुंजी असतील जे काय त्याच्यासाठी मी निमित्त मात्र आहे. मला विड्रॉ होता यायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून या सगुणातल्या देवापासून सुद्धा विड्रॉ होता यायला पाहिजे. नाही तर आपण इतके अडकत बसतो ना त्याच्यामध्ये त्या आपण त्या देवाशिवाय आपली भक्तीच होत नाही. असं कसं होऊ शकेल का? बरोबर आहे की नाही? कृष्णामध्ये म्हणून अर्जुन हा निमित्त मात्र झालेला आहे कृष्णाच्या कार्याला. म्हणून तो काही कृष्णाला धरून बसला का सारखा नाही ना. मग माझ्या आत्म्याच्या जाणीवेतूनच मला जगता यायला पाहिजे आणि हाच दिव्य जीवनाचा मार्ग आहे. लक्षात आपलं जीवन दिव्य करणं
याचाच अर्थ आपण आपल्या आत्म्याच्या जाणीवेत आणि तो आत्मा आणि ईश्वर मी एकच आहे. मग त्यात रामही येतोय, कृष्णही येतोय आणि सगळे देवही येत आहेत, देव देवताही येत आहेत आणि मी सर्व माझ्यातही आहे आणि मी सर्वांच्यात आहे. इथं अजून पुढची जाणीव आहे. परंतु म्हणून कशात कुठल्या गोष्टीसाठी मी निमित्त आहे. म्हणून आता हे मोठे मोठे संत सत्पुरुष पाहतो आपण, बरोबर आहे की नाही. हे निमित्त मात्रच होते ना. श्रीपादची वल्लभ काय होते, किती वर्ष जगले, तेवढंच काळापुरते निमित्त होते ना. आपण त्यांना अजून डोक्यावर घेऊन असतोच. आपण आत्म्याच्या जाणीवेत जातो का? ते कुठल्या जाणीवेत गेले? त्यांनी तेच सांगितले ना त्यांच्या श्रीपादची वल्लभ चरित्रामृतात काय सांगितले. ते जे सांगतायत ते आपण करत नाही. असंच होते ना. थोडस आपल्याला ज्ञानेश्वरी सत्संगातून वेगळ्या जाणीवेत येता यायला पाहिजे. नाही तर तिथल्या तिथंच रुंजी घालत बसणार, त्याने काय फारसं होतं. म्हणून आपण कशासाठी निमित्त आहे आपलं, मुख्य या जन्माचं निमित्त कळलं पाहिजे की हा जन्म मला ईश्वराने कशासाठी दिलाय. बाकी सोडून द्या सगळे आपल्या भक्ती काय ज्याच्यावर श्रद्धा साधनं असतील ती सगळे, सद्गुरू सोडून द्या, देव सोडून द्या, सगळे सोडून द्या तुमचे आणि विचार करा फक्त की मला कशासाठी जन्माला घातलंय. म्हणजे तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तर सापडणार. माझा जन्म हा नेमका कुठल्या जाणीवेसाठी आहे, कुठल्या निमित्तासाठी, हे कळलं म्हणजे ईश्वराच्या जाणीवेतनं आपण जगणं आहे. म्हणून आपण आपल्या अज्ञानाच्या जाणीवेतनं जगतोय, आहे की नाही. इतके दिवस असंच होतं ना. असं आम्ही कुठं आपण रामगडला गेलो, इकडे गेलो, आपण गेलो. आताही नैनिताल आम्ही जाणार होतो, अजून काही कॅन्सल झालेलं नाहीये, आलेलं नाही त्याचं. पण हे आपण कशासाठी ठरवायचं, ही भूमिका कधीतरी तर आपल्यात यायला पाहिजे. असं एक माझं म्हणण्याचा भाग आहे. आतापर्यंत झालं ते झालं, ठीक आहे, ओके, फॉरगेट. पण पुढे आपला आग्रह न ठेवता आपण फक्त निमित्त म्हणून कार्य करावं. तर अर्जुनाला कृष्ण काय सांगतोय हे कळणार आहे. या भूमिकेतनं ते म्हणतायत बरं का. द्रोणम च भीष्मम च जयद्रथम च कर्णम तथान्यानपि योधवीरान मया हंतास्त्वं जहि मा व्यधिष्ठा युद्धस्व जेतासी रणे सपत्नान. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जयद्रथ, कर्ण तसेच इतर मोठमोठे योद्धे यांना मी मारलेलेच आहे. भाऊ किती स्पष्ट बोलतोय आता कृष्णाची वाक्य ती बरं का. तू आता त्यांना मार, दुःख करू नकोस, युद्ध कर आणि तू रणात शत्रूला जिंकशील, हे मी सांगतोय तुला. बघा रणाचा केवढा मोठा आधार आहे देवाचा, आहे की नाही. हा आधार आपल्याला सुद्धा देवानी दिलेला असतो. म्हणून देव काय म्हणतो, म्हणून प्रत्येक वेळा आपण मनुष्य जन्माचं महत्व धरतो ना. त्याचं कारण का की देवाला काय म्हणायचंय की अरे याची देही याची डोळा तू फक्त 12 वर्ष तुझ्या आयुष्यातले माझ्यासाठी दे. मला ज्ञानाच्या भूमिकेतनं समजून घे, सर्व अज्ञान घालव, काजळी झटक, प्रकाश ऑटोमॅटिक वर येणार आहे. ऑटोमॅटिक प्रकाश आहे, प्रकाशाकडे जायचं नाहीये, प्रकाश तुझ्याकडे येणार आहे. काय कल्पना आहे. ज्ञान तुझ्याकडे येणार आहे, तुझी फक्त अज्ञानाची पाळ मुळं काढून टाक. म्हणजे तुझ्या आतून तुला जाणवेल की तू स्वतः काय आहेस ते. तू ब्रह्म आहे आणि सर्व खलविदं या जाणीवेत शिर. यासाठी तो निमित्त हो. बाकी जग राहती चालणारच आहे. हे तू डोळे उघडे ठेवून बघ. तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या लोकांसाठी जे जे करून ईश्वराला बाजूला सारला असता, आपण तुम्ही म्हणजे मी पण, आपण कित्येक कारणासाठी ईश्वराला बाजूला सारलंय लक्षात ठेवा.
आपली लग्न झाली स्वतःची, तेव्हा ईश्वराला बाजूला, तेव्हा काय देव आठवत होतं का आपल्याला? विचार करायला पाहिजे. कुठे आठवत होतं? आपण शिक्षण घेतली त्यावेळेला देव आठवत होता? माणूसच होतो ना त्यावेळेला. पण का वेगळं कोणी होतं? वेगळे कोणी नव्हतं. त्याच्यात पोरं बाळ झाली तेव्हा ईश्वराला बाजूलाच सारलं ना. मुलांना मोठं करत आलो तेव्हाही बाजूलाच सारलं ईश्वराला. त्यांना नातवंड झाली तरीही त्यांना बाजूला सारतोय. हे किती दिवस तुम्हाला बाजूला सारणार आहेस? आहे की नाही? म्हणजे तू याच्यासाठी तुला जन्माला घातलंय का? म्हणजे तुझं निमित्त नेमकं काय आहे हेच तुला कळलं नाही राजा. बघा कसा विचार आहे तो. हा प्रबोधनाकारी विचार आपल्याला आपल्या जीवनात आणून त्याप्रमाणे बांधणी करायला पाहिजे कुठेतरी, की मी ईश्वराचं निमित्त कसं होणार. बस एवढा एक गुरु मंत्र जरी ठेवला ना आपल्या डोक्यामध्ये, की मी ईश्वराचा गुरु काय म्हणतात त्यांनी शब्द आपण निमित्त, ईश्वराचा निमित्त म्हणून कसा आहे आणि कसा जगणार, एवढाच विचार करा. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की सर्व साधना जीवनाची कशी घडते ते. कारण तो येतो तो काळ होऊनच येणार आहे, लक्षात येईल. आणि येतोच आहे. आता सुद्धा आपण सगळे एकत्र आलो त्याच्यात एक काळ झाला ना, ही काळाची जाणीव आहे ना, त्याच्यातनच एकत्र आलो, त्याच्यातनच आजच्या दिवशी आपण एकत्र येऊन या गोष्टी बोलतो आहोत. तस प्रत्येक येणारा काळ त्याच्याच निमित्तासाठी कसा वापरला जाईल हे समजणं, याला साधक होणं म्हणतात. अजून कुठल्या वेगळ्या शब्द सांगणार आपण? एवढं पुरे आहे की नाही? ही भूमिका फार महत्वाची आहे. म्हणून तू त्यांना आता मार, दुःख करू नको. म्हणून आपल्याला काही मारामाऱ्या करायच्या नाहीये किंवा आपल्याला काही कोणाच्या जीव घ्यायचे नाहीये. फक्त येणाऱ्या ईश्वराच्या निमित्ताला दूर सारणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांना फक्त बाजूला सारायचं. बरोबर आहे की नाही पंडित भाई? तुम्ही सारलंच म्हणून आज आलात ना. आपण सारत नाही, आपणच आपल्याला कुठेतरी, पण आपण सारू शकतो हेही देव दाखवतो. कुठे आमचे विद्याधर पंत, बरोबर आहे ना? सारायला शिकलं पाहिजे. हे तर झालं सत्संगाचं, ठीक आहे, हे काय यांनी काय फार फरक पडणार. पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टी सारत नाही. आपण त्याला उगाचच कर्तव्याच्या धारा लावतो आणि ते क्षण त्या धारेतनं कापत राहतो. आणि मी केलं मी आणि मा सर्व तयार होते. बघा कसं कसं एक असं या अध्यात्म फार वेगळं गणित आहे. एनिवे, द्रोणांचा पाड न करी, भीष्माचे भय न धरी. म्हणून कोणाची भीती धरू नकोस. त्याच्या समोर तर केवढे भयंकर होते. आपल्या समोर तर फक्त एक तर काय आपली बायको, पोरं किंवा नवरा, याच्या व्यतिरिक्त कोण आहे विचारणार आपल्याला? आपल्याला तर तेही नाही आहे की नाही? मग त्यांच्या याच्या समोर तर किती द्रोण, त्याचे गुरु स्वतः होते, त्यांना मारायचं होतं. भीष्म होते, त्यांना मारायचं होतं. यांना सुद्धा बाजूला सांगून ते मेलेच. भयंकर अर्जुन पचवणं, अर्जुन होणं म्हणजे इतकी साधी गोष्ट वाटली का आपल्याला? इतकी साधी नाहीये अर्जुन होणं म्हणजे सुद्धा खूप भयंकर आहे. कारण देवाशी संबंध आहे, साक्षात परब्रह्माशी संबंध आहे, लक्षात ठेवा. म्हणून गुरुच्या जवळ राहणं हे सुद्धा अग्नीशी संबंध असण्यासारखं असतं, लक्षात ठेवा. म्हणून गुरुच्या जवळ राहून जर आपल्यामध्ये वैराग्य आलं नसेल तर तुम्ही गुरु कृपा तुमच्यावर झाली नाही असं समजा. त्या सेवेचा काही उपयोग नाही असं रामदास स्वामींनी सांगितलं. माझं काही नाही म्हणणं, बरोबर आहे की नाही? कारण गुरु सेवेचं फळच हे आहे. तुम्ही कुठल्याही स्वरूपात गुरुची सेवा करा, परंतु त्या सेवेमधनं तुमच्यात जर वैराग्य येत नसेल तर धरून चला, ती सेवा गुरुपर्यंत पोहोचली नाही.
वैराग्य यायला पाहिजे. हे त्याचं परिमाण आहे. म्हणून द्रोणांचा पाड न करी भीष्माचे भय न धरी कैसैनी कर्णावरी परजू हे न म्हणे कोण उपाय जयद्रथा की दे हे न चिंतू चित्त तुझे आणि काही आथी जे जे नाव निगे वीर तेही एक एक आगवे चित्रींचे सिंहाडे मानावे जैसे बोलेनी हाते घ्यावे हुसोनिया यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळावा हा आभासगा आगवा येर ग्रासिले मिया. म्हणून द्रोणांच्या बरोबरीचा मी नाही असे मनात आणू नकोस. भीष्माची भीती बाळगू नकोस. बघा त्यांनी बरोबर सांगितलेले. म्हणून आपणही विचार करा की आपल्या जीवनात आपण कोणाला घाबरतो. त्या लोकांची नावं लिहा. हा खरंच बरोबर आहे ना. हा तर ही नावं लिहिली पाहिजेत आपण की मी यांना घाबरतोय. आणि कृष्ण काय अर्जुनही यांना घाबरतोय कोणाला भीष्माला. आणि कृष्ण काय सांगतो यांना घाबरू नको. म्हणजे मला हे कळलं पाहिजे ना. कारण अर्जुनाला कृष्णाच्या जाणीवेतनच सगळं करायचं असेल म्हणजे मला जर ईश्वराच्याच जाणीवेतनं जर आत्म्याच्याच जाणीवेतनं जगायचं असेल तर मला ज्यांची भीती वाटते त्यांची भीती मला न वाटणं. बघा कोणाचीही भीती वाटणं हा दुबळेपणा आहे लक्षात घ्या. प्रेम करा पण दुबळ नकोय. दुर्बलता ही प्रेमामध्ये बसत नाही. फार महत्वाचं आहे. म्हणून दुर्बल जीवात्मा असणं हे खूप काही चांगलं लक्षण नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे येऱ्या गबाळ्याचं कामच नाही. ठरवा आपण काय आहोत. ठरवायला पाहिजे ना. बघ तुकारामाने म्हटलंय तर म्हणजे ठरवायला लागणार आहे. त्यांनी ठरवलंय म्हणून तो त्याच्या बायकोलाही भीत नव्हता. किती काय शिव्या घाल दादा देव तिचं तू बघ काय कर. संसारात नाही पाहिलं. आणि त्याला सगळं ते त्याची जाणीवच वेगळ्या स्वरूपात कार्य करत होती. हो ती मिसमॅचच आहे सगळा. म्हणून तो मिसमॅच आहे सगळा लक्षात घ्या. म्हणून त्याच्यामुळे तोही ईश्वराने दिलेला आहे की नाही. आपला परिसर ज्या लोकांमधनं भरलेला आहे आपल्या संसारातला हा मॅच असो का मिसमॅच असो तो ईश्वराने दिलाय. मग त्याच्यात मी दुर्बल आहे का नाही हे पाहणं हा महत्वाचा विषय आहे. म्हणून आपल्याला दुर्बलतेमध्ये ठेवायचं नाही. आणि कुठे ती दुर्बल म्हणजे एरवीला प्रेमानेच वागायचंय पण आपल्या ईश्वराच्या एकत्वाच्या जाणीवे जिथं येईल तिथं बाजूला साधता यायला पाहिजे. मारामाऱ्या करायच्या नाही. आणि त्यातनं चांगलं सिद्ध व्हायला पाहिजे. सत्य प्रकट व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जर कोणी सत्संगाला रोखत असेल घरातलं तर त्यांना सांगता यायला पाहिजे की मी सत्संग बुडवणार नाही. मग आपण जायचं नाही तर आपण भलती गेले झेंडायचं आणि करायचं तिसरं. तसं नाही चालणार. मग ती एक वेगळंच म्हणजे ते काय हे नाही वेगळा विषय जाऊ द्या. म्हणून भीष्माची भीती बाळगू नकोस. कर्णावर शस्त्र कसे चालू असे म्हणू नकोस. आणि त्यातही त्यांनी काय केलं कर्णाला सांगितलं तसं हा तुझा भाऊ आहे आणि अर्जुनाला सांगितलेलं नसतं. काय किती चतुरता म्हणजे किती व्हेंटिलेटर कसे लावलेत त्याच्या कृष्णालाच माहिती त्यालाच माहिती. जयद्रथाला मारण्याकरता कोणता उपाय करावा याचे चिंतने मनात करू नकोस. बघा किती स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि हे आपल्या जीवनाशी कसं निगडीत होतं बघा. करावे याचे चिंतन मनात करू नको. आणखी जे जे नावाजलेले पराक्रमी वीर आहेत ते सर्व ओल्या हाताने पुसून घेण्यासारखी भिंतीवर काढलेल्या सिंहाची चित्रे आहेत असे मान. आपलं पोरं काढतात ते चित्र भिंतीवरती ते ओला हाताने पुसून टाक तशी ही सर्व चित्र आहे. त्याची भीती बाळगू नको. अशा स्थितीत अर्जुना हे का युद्धाकरता जमलेले सैन्य आहे. हा सर्व भाच असून बाकीचे हे सर्व मी गिळून टाकले आहे. आता हे कसं आहे बघा. आपल्याला आपल्या जीवनाच्या दृष्टीने जेव्हा मी म्हणतो ना की
जयद्रथाला मारण्याकरता कोणता उपाय करावा याचे चिंतन मनात करू नकोस. याचा अर्थ काय होतो? कुठल्याही गोष्टीचा तू खूप अगोदर पासून विचार करू नकोस. समोर घटना आली, तुझं ध्येय निश्चित जर असेल तर फक्त एवढंच बघायचंय ही माझ्या ध्येयाच्या आड येते आहे का माझ्या ध्येयाला धरून आहे. धरून चला. जेव्हा भीष्मांना उलटा विचार करा आता, जस्ट रिव्हर्स, की कृष्ण आले, युद्ध सुरू झाले, भीष्म युद्ध करतायत आणि भीष्मांच्या लक्षात येते आता की नाही, अर्जुनाला पराभव करणं खूप अवघड आहे. बरोबर आहे. आणि तेव्हा ते जर कृष्णाला किंवा अर्जुनाला शरण आले असते तर कसला टर्नआउट होता बघा, आहे की नाही. भीष्म यांना एक काय म्हणतो आपण त्यांना, त्या काळच्या काय, आता जसं आपण म्हणतो ना की शरण आलेल्यास हे करत, तसं त्यांना शरणार्थी रूम मध्ये पाठवून दिलं असतं, समजा लढाईत घेतलं नसतं. पण दुर्योधन थांबला असता का? नाही, त्यांनी द्रोणांना पुढे केलं असतं. द्रोणांशी युद्ध सुरू झालं असतं. द्रोणांच्याही लक्षात आलं असतं की भीष्म, अरे भीष्मांना सुद्धा पराजय गेलाय, आता हात काय माझं काही खरं नाही, आणि द्रोणही शरण आले असते तर. विचार करा. पण ही वृत्ती तयार होण्यासाठी ईश्वराची कृपा लागते, गुरुकृपा लागते. सत्वाचा आविष्कार मोठ्या प्रमाणात लागतो, लक्षात ठेवा. म्हणून रजोगुण मागे सारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा. आणि सर्व ज्ञानाच्या जाणीवा सात्विकतेतनच पुढे जातात. म्हणून तमोगुणाचा आविष्कार एकदा आला की सत्वगुण जातोच. पण ज्ञान संकुचित तिथं. बाळ चिडला असेल तर त्याला ज्ञानाला कितीही सांगा, बरोबर आहे की नाही. उद्या मला समजा राग आला, हा, आणि मला किती कोणी सांगितलं, अहो काय बाबा काय तुम्ही एवढं ज्ञानेश्वरी सांगता, एवढं सांगता, मी त्यांना हो मी सांगतो ज्ञानेश्वरीतच असं सांगितलंय करा म्हणून, मी अजून तत्वज्ञान पुढे लावणार त्यांना. हा आहे की नाही, असंच होणार ना. हा तमोगुण आहे, लक्षात. म्हणून अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारदार योगाचे सांगितलं. आणि समत्व चित्ताच्या जाणीवे जर जायचं असेल तर सत्वगुण हा हवाच, त्याशिवाय पर्याय नाही. ते मन बुद्धी इतकी एकाकार करावी लागणार आहे की चित्ताचं ते अवकाश जे आहे ते अवकाश भरून मन बुद्धीच्या जाणीवा ईश्वरार्पण होत जातील, अहंकार नष्ट होत जाईल, आणि ते जे न्यूट्रॉन्स आहेत ते सुद्धा मूळ आत्मवस्तूत विलीन होती. संकोच, आपला संकोच ईश्वरात करायचा आहे. ईश्वर स्वतःचा संकोच करत करत खाली आलाय, अचेतनात गेलाय, आणि त्याच अचेतनातला ईश्वर हळूहळू पुढे पुढे होत होत आपल्यामधनं, आपल्याच अचेतनातनं, प्राणातनं, मनातनं तो पुढे सरकत आलेला आहे. आणि आता आपल्यालाच आपला संकोच असा करायचा आहे की आपण ईश्वरात जायचंय. एवढ्या दोन भूमिका राहिलेल्या आहेत. मनाचा विकास, अधोमानस, अधिमानस आणि अतिमानस. बस कुठलं करोना काय घेऊन बसला आहे की नाही, काय नाही त्याजवळ आहे की नाही. सांगत काय होतं तुम्हाला, म्हणून जेव्हा तू वाहतेस ना, कुठपर्यंत आलो तो, हा, हे सर्व भाच असून बाकीचे हे सर्व मी घेऊन टाकले आहे, म्हणून हे मी सगळं खाऊनच टाकलेले, तू काय काळजी करू नकोस आता. जेव्हा तुवा देखिले हे माझ्या वदनी पडिले, तेव्हाची यांचे आयुष्य सरले, आता रीती सोपे.
म्हणून वाहिला वहिला उठी मिया मारी रे तू निवटी नरिगे शोक संकटी नाथिलिया आपणची आड खेळा कीजे तो कौतुके जैसा विंधोनी पाडी दे तैसे देखेगा तुझे निमित्त आहे बापा विरुद्ध जे जाहले ते उपजताची वाघे नेले आता राज्येसी संचले यशतू भोगी. जेव्हा तू हे सर्व माझ्या तोंडात पडले आहेस असे पाहिलेस आणि त्यांनी पाहिलंय लक्षात घ्या. त्याच वेळेला त्याचे आयुष्य संपले होते. आता फक्त दुगदुगी शेवटचं ते राहिलंय क्रियाकर्म त्यांचं एवढंच राहिलंय. ही आता रिकामी सोपटी आहे सोपटी आहे रिकामी बरं का. म्हणून लवकर उठ मी मारलेल्यांना तू नाहीसे कर आणि व्यर्थ शोक संकटात पडू नकोस. आपणच एखादे निशाण उभे करावे आणि कौतुकाने त्याला बाण मारून पाडावे त्याप्रमाणे यांच्या नाशाला तुझे नुसते निमित्त आहे पहा. बा अर्जुना जे तुझे वैरी जन्मास आले ते जन्मल्या बरोबरच वाघाने नेले असे समज. आता राज्यासह मिळवलेल्या यशाचा तू उपभोग घे. तुझे वैरी जन्माला आले असं समज. असं का म्हटलं त्यांनी? कारण हे सर्व तू आता तुझे विरोधक तुझ्या समोर दिसत आहे. प्रथम लक्षात घ्या इतके दिवस हा विरोध करतोय तो विरोध करतोय असं आहे बरोबर आहे की नाही. आता मोदीच्या समोर खऱ्या अर्थाने दिसतंय त्याची विरोधक कोण आहे दिसतंय की नाही. तस अर्जुनाला त्यावेळेला खरं कळलं की भीष्म आपले पिता होते द्रोण आपले गुरु होते त्यांच्याकडे मी गेलो की ते आशीर्वाद द्यायचे मला आयुष्यमान भव म्हणायचे म्हणत होते ना. धृतराष्ट्राला भेटायला गेला अर्जुन तेव्हा आयुष्यमान भवच म्हणाला ना. पण हे सर्व आता तुझ्या समोर आले की तुझे कसे नवीन जन्माला आले ते सर्व आता असं समज. आणि यांना वाघानेच खाऊन टाकले असं समज. वाघ म्हणजे काळानी आपल्या वाघाशी काही संबंध नाही आलं लक्षात. म्हणून तुझे वैरी जन्मास आले ते जन्मल्याबरोबर वाघाने नेले असे समज. आता राज्यासह मिळविलेल्या यशाचा तू उपभोग घे. सावियाची उतत होते दायाद आणि बळीये जगी दुर्मद ते वधिले विषद सायास न लागता. ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहून निघाली किरीटी विजयी होई. खरोखरच हे तुझे भाऊबंद अत्यंत उन्मत्त मतांध व जगामध्ये जे बलवान झाले आहेत ते तू काही श्रम न पडता सहज मारलेस. एवढे मोठे बलवान हस्तिनापूरचे नरेश आहेत हे सर्व लोक मोठे मोठे राजे झालेले आहेत परंतु ते तुला काहीही श्रमच करायचा नाहीये ते मेलेलेच आहे. तू कशाला काळजी करतोयस आता आलं का लक्ष. असं म्हणतंय व अशा प्रकारच्या गोष्टी जगामध्ये सर्व लोकांच्या मुखरूपी पटावर अर्जुना तू लिहून ठेव म्हणजे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे व विजयी हो. आता हे कृष्णाची वाक्य लक्षात घ्या. म्हणून कुठल्याही भक्तानी कधीही अहंकार करू नये याच्यासाठी तू आता त्याचं उदाहरण बन. अरे मी मारलंच आहे सर्वांना फक्त जगाला दाखव तू मारतोय आणि जगाला सांग की हे कृष्णानेच मारले मी मारलेलं नाही. लक्षात आलं का कसा आहे भक्ताचा भाव. हा अत्यंत वेगळी भूमिका आहे लक्षात घ्या इथं कृष्णाने सांगितलेली त्याला. म्हणून ते काय म्हणतायत की खरोखरच हे तुझे भाऊबंद अत्यंत उन्मत्त मदांध जगामध्ये जे बलवान झाले आहेत ते तू काही श्रम न पडता सहज मारलेस. अशा प्रकारच्या गोष्टी बघा एक एक शब्द किती महत्वाचा आहे. हे काय म्हणतात ऐसिया या गोष्टी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विश्वाच्या वाकपटी म्हणजे विश्वाच्या जगामध्ये सर्व लोकांच्या मुखरूपी पटावर. बघा तुमच्या मुखपटावर आता काय दिसतंय. अर्जुनाने मारलं का कृष्णाला अर्जुनाने मारलं का सर्वांना नाही.
जे सर्व जगाच्या वाकपटी काय आलं, कृष्णानेच मारलं. लक्षात आलं. म्हणून वाकपटी अर्जुना तू लिहून ठेव, लिहून निघाली किरटी विजयी होई. तू लिहून ठेव म्हणजे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे व तू विजयी हो. आणि हे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. का म्हणताय? म्हणून साधकांनी आपण काही करतो आहोत ही भूमिकाच ठेवायचं कारण नाहीये. जे घडतं आहे ते ईश्वराच्याच जाणीवेतनं घडतं आहे. मी आजारी पडलो, ईश्वराचीच जाणीव आहे. माझे स्नेही आजारी पडले, माझे जवळची लोक आजारी पडले, ते गेलेही उद्या तरी माझा समत्व चित्ताच्या योगाच्या जाणीवा कधीच संपणार नाही. कारण मी काहीच करत नाही. खूप वेगळी गोष्ट. म्हणून आपण जे म्हणतो ना की मी करतो असं तू कोणाला सांगूच नकोस. लोकांच्या मुखरूपी पटावर हे जाऊ दे, हे कृष्णानेच मारलंय सर्व म्हणून. तुला काही दोष लागला का? त्याला वाटत होतं ना अगोदरच्या पहिल्या अध्यायात म्हटलंय बघा की मला दोष होतील लोक की अर्जुनामुळे असं झालं वगैरे. तुझा दोषच नाहीये काही. आणि हे सर्व लोकांच्या याच्या म्हणजे सर्व एकेका सर्व प्रश्नांची उत्तरं इतक्या सुंदर रीतीने मांडलेली आहेत ना याच्यामधनं की त्याचं कौतुक कोणाचं, कृष्णाचं काय कौतुक करणार आपण, बरोबर आहे की नाही. पण हे अभ्यासण फार महत्वाचं आहे. म्हणून हे शेवटचा भक्ती रुचा वाचतो आणि थांबतो. म्हणजे मग तेव्हा केव्हा आपली परत भेट होईल ते बघू त्यावेळेला. म्हणून संजय वाच. आता संजय बोलते एत्र श्रुत्वा वचनम केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम सगद्गदम गदगद म्हणतो ना आपण सगद्गदम भीत 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 भीतः प्रणम्य. संजय म्हणतो भगवंताचे हे वचन ऐकून हात जोडून कापत कापत नमस्कार करून व भीत भीत अत्यंत नम्र होऊन पुन्हा सद्गत अंतःकरणाने अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. आता त्याच्यानंतर परत अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय आणि अर्जुनाची अवस्था हा संजय दाखवतो आहे. ती कशी आहे की हे सर्व ऐकू, आता एवढं विश्वरूप दर्शन झालं, सगळं मी कसं मारलं आहे आणि तू तुझ्यावरती आता कुठलाही लेप घेऊ नको, त्याच्यामुळे तो इतका सर्द झालेला आहे, गदगद झालेला आहे. त्याच्यामुळे काय झालंय बघा, तो हात जोडतोय, कापत कापत नमस्कार करतोय. ते कुठल्या भूमिकेत असेल बघा. आपल्याला सुद्धा एखादा अनुभव आला, अगदी स्वप्नात भीती वाटली, मी म्हणतो याचा अनुभव आला तर काय परिस्थिती येईल त्याचा विचार करा. अगदी भीती वाटली समजा एखाद्या स्वप्नामध्ये, तर आपण उठल्यानंतर सुद्धा कापल्यासारखे होतो. आपल्याला आलेला असेल अनुभव, बरोबर आहे की नाही. लहानपणी तर नक्की येतात अशा. आणि तर इथं ईश्वराच्या जिता जागता असताना हे संपूर्ण स्वप्नवत वाटावं एवढं संपूर्ण स्वरूप, सगळे मेलेली लोक, सगळं एवढं विराट दर्शन पाहिल्यावर तो अक्षरशः कापतोय, लक्षात घ्या. आणि नमस्कार करतोय कृष्णाला आणि भीत भीत अत्यंत नम्र होऊन. तो कशासाठी घाबरतोय हेही आता कळत नाहीये परत, आहे की नाही. थोडी संदिग्धता आली बघा याच्यामध्ये की तो कशासाठी घाबरतोय. आता एवढं कृष्णाने त्याला वचन दिलंय. अहो हे घाबरणं नसून हे भक्तीचं हृदगत बाहेर येते त्याच, लक्षात घ्या. ईश्वराची भक्ती किंवा ईश्वराची कृपा जेव्हा होते, एखाद्या आपल्या वरती आपल्याला जाणवतं की अरे हे खरोखरच ईश्वराच्या कृपेने झालं. आणि माणूस म्हणून एकदा ईश्वराच्या समोर बसून आपल्या घरात रडून बघा. रामकृष्ण परमहंस सुद्धा म्हणतात अरे ईश्वरा तुम्हाला किती सुंदर दिवस दिलेले आताचे, नाहीतर मी केवढा अडकून पडलो असतो या संपूर्ण काळामध्ये. आणि इतके सुंदर दिवस मला माझ्या आयुष्यात दिलेले आहेत, त्याबद्दल त्या ईश्वराला गदगद होऊन अश्रुपात जो होतो तशा प्रकारच्या स्थितीत तो जातोय. अत्यंत उच्च दर्जाच्या भक्तीच्या जाणीवेत अर्जुन जातोय, लक्षात ठेवा. व सद्गत अंतःकरणाने अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतोय. आता तो जे काही म्हणतोय
ते पुढच्या 36व्या भूमीमध्ये त्याच्यानंतर आपण बघूया. हरिओम.